मित्रांनो, संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। त्याचबरोबर भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा चालू आहेत। खरं तर लोकशाही जिवंत असण्याचं सर्वात मोठं लक्षण असते की दोन घटकांमध्ये निवडणूक घडून येणे, त्यापैकी एक कुणीतरी लोकांच्या मतानुसार विजयी होणे आणि एका जणाचा पराजय होणे। परंतु अरुणाचल प्रदेशमधील सर्वात मोठी आताच्या घडीची घटना म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील बीजेपीचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। आणि भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये असं कसं होऊ शकते की बीजेपी उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार मिळणार नाही किंवा सर्वात मोठे प्रतिस्पर्धी किंवा विरोधी पक्ष नेमके गायबच होतील। आणि खरं तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षच नाही, विरोधी उमेदवारच नाही, त्या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे असं कुठल्या आधारावर आपण म्हणू शकतो? अशा ठिकाणी अप्रत्यक्षात हुकुमशाही आली असंच आपल्याला म्हणावं लागेल। होऊ शकते एखादा उमेदवार बिनविरोध निवडून येईल, त्याला कोणीच विरोध करायला तयार नसेल, परंतु 10 विधानसभा मतदारसंघात एकही विरोधी उमेदवार न मिळणे याचा अर्थ काय? तर बीजेपीने तेथील विरोधी उमेदवारांना मॅनेज तर केलं नाही, विकत तर घेतलं नाही, त्यांना ईडीचा धाक तर दाखवण्यात आला नाही किंवा मग त्यांना कुठली आमिष तर देण्यात आली नाही। हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे, कारण हे सर्व घडी, हे सर्व संकट तुमचं दार ठोकावत आहे एवढं लक्षात असू द्या।